अमरावतीत बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले। जिल्हाध्यक्ष राजू गजबिये यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नीट पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पक्षाने या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थी व पालकांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप केला आहे। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे। याशिवाय दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे संशोधक व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याचा निषेध नोंदवत आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांना संरक्षण देऊ नये आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी भूमिका बहुजन समाज पक्षाने मांडली आहे। नेमकी मागणी आहे दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून आणि ते निपक्षपणे कुठलीही गडबड न करता परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज करून त्यांना बेदम मारण्यात आलं। त्या संदर्भात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गुंडागर्दीचं वातावरण निर्माण करण्याच्या अनेक पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे। तेही निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमची प्रमुख मागणी आहे ज्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये जे लोक दोषी असेल त्यांना निपक्षपणे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दुसरा ज्या संबंधात जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे जे प्रधान आहे त्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा, नैतिकता समजू। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांना विद्यार्थी आहे जे विद्यार्थ्यावर खोट्या केसेस दाखल केलेल्या आहे त्या खोट्या केसेस त्यांच्या निरस्त करण्यात याव्यात।